चालू केले चालू आहे. आता आपण कॉफी बनवत आहोत. यामध्ये पाणी टाकलेलं आहे. आता मी 1 ग्लास त्याच्यामध्ये दूध टाकत आहे. हा बघा, इथे मी आता दूध टाकलेलं आहे. यामध्ये दूध टाकून झाल्यानंतर आपण त्यामध्ये साखर टाकणार आहोत. साखर ही चवीप्रमाणे असली पाहिजे, म्हणजे जास्त गोड सुद्धा व्हायला नको आणि जास्त फिक्का सुद्धा राहायला नको. आपण ही सगळी साखर याच्यामध्ये टाकून देऊ. आता त्याच्यामध्ये साखर टाकल्यानंतर नेसकॅफे आपण टाकणार आहोत आणि आपण मग कॉफी तयार करणार आहोत. याचं टेम्परेचर आपण 2000 पर्यंत सुद्धा ठेवू शकतो. 1600 पर्यंत सुद्धा आपण याचं टेम्परेचर ठेवू शकतो. आता आपण याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडं कमी झालं होतं, ते आपण आता याच्यामध्ये वाढवणार आहोत. जवळपास 7 माणसं कॉफी घेणार आहेत. हे बघा, पाण्याचं प्रमाण मी वाढवलेलं आहे. त्याच पद्धतीने साखर देखील तेवढी वाढवायला हवी. जवळपास 7 ते 8 माणसं कॉफी घेऊ शकतात. आता आपण याच्यामध्ये नेसकॅफे टाकणार आहोत. ही साखर आपली पूर्णपणे टाकून झालेली आहे. थोडं गोड झालं तर चालेल, म्हणजेच आपल्याला प्यायला जरा बरं वाटेल. आता आपण याच्यामध्ये नेसकॅफे टाकणार आहोत. पाण्याचं प्रमाण हे बरोबर असलं पाहिजे, म्हणजे कॉफी तेवढीच चांगली होईल. आता आपण याला 2000च्या टेम्परेचरवरती हे सगळं उकळवून देऊया. आणि आता नेसकॅफे आपण लगेचच टाकणार आहोत, म्हणजे कॉफी आपली चांगली आणि सुंदर वास सुटेल एवढ्या सगळ्या परिसरामध्ये. आता आपण ही कॉफी यामध्ये टाकणार आहोत. कॉफी पूर्णपणे मिक्स झाल्यावरती